नमस्कार, साईराम. आपल्या सर्वांचे आमच्या या साई गणेश प्रोडक्शन युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत आहे. आजवर लाखो साई भक्त मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून आणि जगभरातून पालखी खांद्यावरती घेऊन पदयात्रा करत असतात. तर याच पदयात्रेचे मुख्य जण आणि पदयात्रा ही संकल्पना ज्यांनी मांडली आणि एवढंच नाही तर ही पदयात्रा ज्यांनी आज 50 वर्ष अनुभवली असे आपल्या सर्वांचे लाडके आणि आपण खरोखरच बोलू शकतो पालखीचे होळी असे म्हणजे साई भक्त साई प्रेमी विवेक काकामुळे आज आपल्या सोबत आहे आणि आज आपण काकांसोबत याच निमित्त गप्पा रंगवणार आहोत. तर नमस्कार काका, तुम्हाला आमच्या सर्वांकडनं खूप खूप साई काकांचे आणि माझ्या भेटीचा एक किस्सा मला तुम्हाला सांगायला आवडेल. काका, लहानपणी जसे की मी वारकरी या वारी हे खूप मी ऐकलो नक्की हा प्रकार काय आहे आणि त्या गोष्टी मी जाणून देखील घेतल्या. पण जसं मोठा झालो तस तसं कालांतराने साई पदयात्रा साई वारी ह्या गोष्टी माझ्या कानावरती पडल्या. तर आता ह्या गोष्टी नक्की काय आहे तर ह्या पण जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. आणि लकीली याच वर्षी आमचे जोगेश्वरीतलं पालखी मंडळ आहे साई नंदारी आणि त्या पालखी मंडळा थ्रू मी पदयात्रा केली आणि ती पदयात्रा अनुभवली. आणि ही पदयात्रा करत असताना मला अनेक मित्रमंडळी भेटले आणि प्रत्येकाला जाऊन काका प्रश्न विचारायचो की या पदयात्रेला सुरुवात कशी झाली, कुणी गेली, कशा प्रकारे झाली. पण प्रत्येकाकडनं मला काही वेगवेगळी आन्सर भेटली, उत्तर भेटली, अपेक्षित अशी उत्तर भेटली नाही. त्यातले मोजके 2 ते 3 जण असे होते ज्यांच्याकडनं मला एक नाव ऐकायला भेटलं, ते म्हणजे विवेक काका, मुळे गुरुजी, मुळे गोवा. तर मी म्हटलं आता विवेक गुरुजी कोण आहे, मुळे काका कोण आहे. तर ह्या गोष्टींचा पण मी शोध घ्यायला लागलो आणि नंतर मला या गोष्टी पण कळाल्या. पण आता त्यांना भेटायचं कसं हा एक मोठा प्रश्न होता माझ्यासाठी. तर आम्ही पदयात्रा करत असताना 8वा दिवस होता. आम्ही लोक जेवलो वगैरे आणि आम्ही लोक दुपारी असे बसलो होतो आणि आमचा एक ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये माझा एक मित्र आहे विश्वनाथ, आम्ही त्याला विशू बोलतो. तर विशू समोरून आला, मला बोलतो की गणेश आपल्याला एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर मी म्हटलं कोणाचा. तर तो मला बोलला की असंच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी या साई पदयात्रेला सुरुवात केली आणि आज त्यांना या वर्षी 50 वर्ष पूर्ण आहे. त्याच वेळेला मी समजून गेलो की विशू कोणाबद्दल बोलतो आहे. आणि खरोखर माझं भाग्य की याच वर्षी मी पदयात्रेला गेलो, याच वर्षी मी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. काकांचं नाव मला या वर्षी यांच्याकडनं कळालं आणि मला काकांना भेटायचं पण होतं. आणि या गोष्टी कशा जुळून आल्या बघा. आणि तितक्याच विशूने मला प्रस्ताव मांडला काकांना भेटायचं आणि माझी पण इच्छा होती आणि फायनली आज आपण इथे भेटलेलो आहोत. तर या निमित्ताने आज आपण सगळेजण गप्पा मारणार आहोत याच पदयात्रेनिमित्त. तर काका, सर्वप्रथम मला सगळ्यांना तुमच्या वतीने सांगायला आवडेल, काकांनी 1975 साली पहिली पदयात्रा केली एकट्याने, खंडित न होता ते 2024 पर्यंत. म्हणजे 1975 जो प्रवास सुरू झाला तो 2024 पर्यंत त्यांनी केला आणि आज या प्रवासाला काकांना तब्बल 50 वर्ष पूर्ण झाली. तर काका, या प्रवासाबद्दल तुम्हाला कसं वाटतं आहे आणि नेमकी जी सुरुवात कशी आणि कधी झाली हे जरा आम्हाला सांगायला ऐकायला आवडेल. ओके, मला पण सांगायला आवडेल की साईबाबांनी ही संकल्पना खरं तर मला 1974 साली माझ्या मनात ती निर्माण झाली की जसं पंढरपूरला लोक वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी जातात तसंच आपण शिर्डी माझे पंढरपूर म्हणतो. मग त्या शिर्डी माझे पंढरपूर आपल्यासाठी साईभक्तांसाठी पंढरपूर म्हणजे शिर्डीच, तिथे आपण पायी का जाऊ नये. आता ही संकल्पना आल्यानंतर माझे मनातले विचार सगळे सुरू झाले की पायी जायचं म्हणजे कोणीतरी सोबती असायला पाहिजे. मग सोबती कोण, तर काही मित्रांना मी विचारायला सुरुवात केली. मित्रांनी आधी सुरुवातीला हो म्हटलं, पण काही दिवसानंतर पुन्हा अरे आपण तयारी करायचं लागायचं ना, पण नाही, त्यांनी नाहीच केलं. म्हणजे नाही सांगितलं का, तर त्यांनी कोणाला तरी दुसऱ्याला विचारलं आणि सांगितलं की अरे विवेक कोणी असं म्हणतो आहे आपण पायी जायचं. त्यांनी त्याला कदाचित सांगितलं असेल मूर्ख आहे का, शिर्डी पायी जायचं म्हणजे काही ऐकत खेळ नाहीये.
तर अशा प्रकारे त्यांनी रिफ्यूज केलं म्हणून मी दुसऱ्याला मग तिसऱ्याला, चौथ्याला असे अनेक लोकांना म्हणजे जवळजवळ 150-200 लोकांना मी विचारलं. आणि एकंदरीत जो वातावरण होतं विचारल्यानंतरच ते असंच होतं की नाही म्हणूनच उत्तर. आता मी माझा प्रयत्न करत होतो आणि इथे नाही म्हणून उत्तर येत होतं. मग नंतर माझ्या डोक्यात एक असं कुठेतरी एक विचार येऊन शिवून गेला. तो विचार असा होता की कदाचित असं तर नाहीये की बाबाच मला या 150-200 लोकांच्या माध्यमातून सांगतात आहे की अरे वेड्या तू खरंच वेडेपणा करतोय आणि हे काही इतकं सोपं नाहीये आणि असं. आणि हा विचार जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा त्याच्यानंतर मी एक 15 दिवसासाठी टोटल ब्लँक करून टाकला होता हा विचार. म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणायचं की मी ड्रॉपच केली होती ही आयडिया. पण 15 दिवसानंतर पुन्हा माझ्या डोक्यात ते म्हणतात ना विचारांचं काहूर म्हणतो आपण, ते सुरू झालं. अरे काय तू घाबरलास का? तू इतक्या मित्रांना सांगितलं ते आता तुझी मस्करी करतील, तुझं हट्टा करतील आणि आता तू वारकरी आणि वारींच्या हे करत होता तर हे सगळं तू सोडून देणार का? म्हणजे असे अनेक विचार, म्हणजे हे तर मी थोडक्यात सांगितले पण त्यावेळी नाना प्रकारचे विचार माझ्या डोक्यात येत होते आणि मी अस्वस्थ होत जात होतो. दिवसेंदिवस मी अस्वस्थ होत जातो. मग आता काय करायचं? तर याच्यासाठी मला एकच फक्त मार्ग सुचला की मी शिर्डीला जाईन आणि बाबांचा कौल घेईन आणि बाबा जसं म्हणतील मला तसं मी हे करीन. आणि असं ठरवून 1-2 मित्रांना माहिती पण होतं की मी जाणार आहे करून. आणि मी बस पकडली. त्या काळी असं होतं की शिर्डीला जाणाऱ्या 2 फक्त लाल डब्याच्या या बसेस होत्या त्या त्यावेळी होत्या. आणि त्या बसेस मधले जेवढे लोक शिर्डीत पोहोचू शकत असतील, मला वाटतं मुंबईतनं तेवढेच, अर्थात ट्रेन आणि ह्याच्यातनं पण येणारे लोक होते. पण त्या काळात म्हणजे शिर्डीत उत्सवाच्या दिवशी 100-200 लोक म्हटलं तर उत्सवाचं वातावरण तयार व्हायचं. म्हणजे त्या काळची शिर्डी अशी होती. आणि मी बसमध्ये बसल्यानंतर, कारण की मी साईचरित्र रोज वाचायचो, तर साईचरित्रातला एक किस्सा आहे की त्याच्यात चिठ्ठीचा प्रकार आहे, हो किंवा नाही उत्तर घेण्याचं. माझ्याही मनात कौल देण्याचं किंवा कौल घेण्याचं असं हे होतं. तर मग मी पण विचार केला की मी पण चिठ्ठी टाकेल आणि हो किंवा नाही बाबांचं उत्तर देईल. पण जसजसा मी शिर्डीकडे प्रवास करत होतो त्यावेळी असं झालं की माझ्या मनात पुन्हा एक अजून विचार आला. हो आलं तर मला आनंद होईल, पण जर नाही आलं तर मग माझा प्रश्न असा होईल की का नाही आलं. म्हणजे 1 वर्ष जी गोष्ट मला भेडसावत होती, मला ती वारंवार असं वाटत होतं की नाही आपण पायी जावं शिर्डीला नाही, आणि त्याचं उत्तर पण मला पाहिजे बाबा, तरच मला जर समाधान होईल. अशा प्रकारे मी बोलून शिर्डीत जेव्हा पोहोचलो, म्हणजे पोहोचत असतानाच माझ्या डोक्यात अजून एक संकल्पना आली की शिर्डीमध्ये जितके स्थानं आहेत बघण्याचे, म्हणजे बाबांची समाधी मंदिर आहे, गुरुस्थान आहे, द्वारकामाई आहे, चावडी आहे, तर त्या काळात असं होतं की प्रत्येक फक्त समाधी मंदिर सोडलं तर बाकीचे जे स्थानं आहेत तिथे सेवेकरू म्हणून असायचे. म्हणजे ते सेवा द्यायचे, पगारी कोणी नव्हतं. म्हणजे ते देखरेख करणारे जे होते ते पगारी नसायचे. आणि चावडीमध्ये जे महाराज होते त्यांचं नाव शिवनेश्वर स्वामी. तर मी म्हटलं मी त्यांना जाऊन भेटीन, त्यांच्याशी गप्पा मारीन आणि ते माझं काही जे उत्तर देतील ते बाबांनीच मला उत्तर दिलं असं समजून मी माझं पुढचं ठरवीन काय करायचं. मग मी सगळे दर्शनं घेतली आणि मग मी तिकडे चावडीत जेव्हा गेलो तेव्हा त्या महाराजांना नमस्कार केला. बाबांना तर आधी हे केलं, भेटलो आणि त्या महाराजांना नमस्कार केला आणि त्यांना मी म्हटलं महाराज मला तुमच्याशी बोलायचं आहे. 1 वर्षापासून मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आणि मी थोडासा आता बेचैन झालेलो आहे. बरं, ते जे काही काम करत होते
ते काम त्यांनी बंद केलं आणि म्हणे 1 वर्षापासून तुम्हाला मला ऐकायचं आहे आणि हे करायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं की ते काम अर्धवट सोडलं आणि माझ्या बाजूला येऊन बसले आणि त्यांनी विचारलं. तर मी हाच जो किस्सा होता तो पूर्ण सांगितला की 150-200 लोकांना मी भेटलो आणि त्याच्यानंतर असं असं झालं आणि सगळ्यांनी नकारार्थी दिला, कोणीच हो म्हणायला तयार नाही. तर त्यांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर मला एकच प्रश्न फक्त विचारला, म्हणे तू जे येणार होता ते कोणाच्या भरोश्यावरती येणार? म्हटलं अर्थातच बाबांच्या भरोश्यावरती. अरे मग म्हणे 150-200 लोकांना का विचारत बसला? तुला बाबांवरती श्रद्धा किंवा बाबांवर विश्वास नव्हता का? बस एवढं बोलल्यानंतर मी त्यांना म्हटलं, स्वामीजी मला जो काही उत्तर पाहिजे होतं ते मिळालेलं आहे आणि मी आता ही माझी पदयात्रा करणार. मी मुंबईला आलो परत आणि ज्या काही माझ्या दोघांना मित्रांना हे होतं, म्हणे काय रे काय कौल घेऊन आलास? म्हटलं नाही मी निघणार, कधी पण निघेल असं काही फिक्स नाही पण मी निघणार. आणि असं म्हणून मी जेव्हा निघायची तयारी केली तर माझी एक शबनमची बॅग घेतली, त्याच्यात 2-4 कपडे टावेल जे लागणाऱ्या गोष्टी आणि मी निघालो. जसा मी निघालो तसा मांजर आडवी जावी तसा माझा एक मित्र मला भेटला आणि म्हणे काय रे निघाला बहुतेक? म्हटलं हो निघालो. अरे म्हणे वेळा अजूनही विचार कर, कसारा घाट आहे, कसारा घाटामध्ये लुटता तर नाही येते. आता त्यावेळी जवानी होती, बाकीचं सगळ्या गोष्टी होत्या. मी त्याला चिडूनच बोललो, अरे मी काय मुलगी बिलगी आहे का, लुटणार म्हणजे काय? तर माझं हे उत्तर ऐकून म्हणजे ज्या फोर्सनी मी त्याला सगळं बोललो तो समजला की हा काय वेडा झालेला आहे, हा काही ऐकणार नाहीये. तो निघून गेला. काही पावलं चालल्यानंतर मला असं वाटलं की लुटतील म्हणजे काही पैसे बिशे जे काही आहे माझ्याकडे तेच लुटतील. आणि सडनली माझ्या डोक्यात एक कल्पना आली की ते पैसे जे आहेत ते पण मी घरी काढून ठेवून दिले आणि मी एकही न पैसा घेता शिर्डीचा हा प्रवास सुरू केला, कोणाच्या आता बाबांच्या भरोश्यावरती. तुम्ही पदयात्रा करत गेला तर आता जे पदयात्री ज्या प्रकारे हॉल्ट करतात म्हणजे जेवणासाठी झोपण्यासाठी, तर ह्या गोष्टी तुम्ही त्यावेळेला कशा प्रकारे मॅनेज केला, म्हणजे कुठे कुठे कसं थांबतात? आणि त्याला जोडून अजून एक मुद्दा असा की आताच्या पदयात्रेकडे गुगल मॅप आहे, टाइम बोर्ड लावलेले, तर त्यावेळेला तुम्ही तुमची वाट कशी काय सोडली? मी एकटा होतो असं म्हणतच नाही, बाबा माझ्या बरोबर होतेच. आणि बाबा कसे होते बरोबर हे सांगण्याचा मी एक थोडासा प्रयत्न करतो. म्हणजे जे माझ्या बरोबर घटना घडली ती अशी की मी जेव्हा निघालो कुठे थांबणार, कुठे मुक्काम करायचा, मी किती चालीन किंवा किती माझा प्रवास होईल कशाचाच अंदाज नव्हता. फक्त निघायचं आणि शिर्डीला पोहोचायचं आणि बाबा माझ्या बरोबर असणार आहे हाच फक्त ध्यास घेऊन मी इकडनं निघालो होतो. विक्रोळीला माझे एक मित्र होते, जेव्हा निघालो तर तिकडे थोडस थांबलो, चहा पाणी प्यायलो आणि पुढचा प्रवास केला. आणि रात्रीचा जो प्रवास होता म्हणजे मुक्कामाचा, मी भिवंडीपर्यंत पोहोचलो होतो. भिवंडीला पण माझा एक मित्र राहायचा हे मला माहिती होतं, पण त्याच्या कधी घरी गेलो नव्हतो. फक्त त्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव मोठं आहे आणि ते अमुक जागेवरती जर विचारलं तर कोणी पण सांगेल एवढंच फक्त माझ्याकडे लँडमार्क किंवा एक माहिती होती. मी तिथे गेलो आणि विचारल्याबरोबर हा म्हणे इथून इकडे बाजूला आहे करून मी त्यांच्या घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर आमचे मित्र भाऊ नव्हते घरात. त्यांच्या वडिलांनी आमचं स्वागत केलं. कोण, कुठला आला, कशा, म्हणजे तो अवतार म्हणजे थकल्या पिकल्यासारखं वाटत होतं. मी म्हटलं नाही, असं शिर्डीला मी पायी चाललेलो आहे आणि आता उशीर झालेला आहे, मुक्काम कुठे करायचा, म्हणून मी म्हटलं की अनंताकडे जाऊ, म्हणजे त्याकडे येऊन हे करायचं. आता ते वयस्कर होते, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं नाव होतं. त्यांनी तर आमचं स्वागत थोडंसं लेफ्ट हँड राईट मध्येच घेतलं
की काय गरज आहे शिर्डीला जायची पायी आणि हे उद्योग कुठनं सुचले तुम्हाला, आणि अनेक म्हणजे त्यांनी हे केलं. पण त्यांनी त्याच्यानंतर मला कॉम्प्लिमेंट्स पण दिले म्हणायला हरकत नाही की आमच्या अनंतापेक्षा तू काहीतरी चांगलं करतो आहे, देवाकडे चांगलं हे करतो आहे, त्यामुळे काही वाईट नाही करत आहे. आणि ठीक आहे, रात्री मुक्काम कर हे ते. आमचे आनंद मित्र जे होते ते फार उशिरा आले, काही नाही. बाकी मी जेवण घेऊन तिकडे आराम केला. सकाळी सुद्धा आंघोळ पांघोळ करून घेऊन त्यांच्याकडनं म्हणजे नाश्ता करून मी त्यांच्याकडनं निघालो. आणि मी जेव्हा पुढचा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा काही किलोमीटर चालल्यानंतर मला असंच निसर्ग सगळं इकडे तिकडे बघत असताना असं एका झाडाखाली एक कोणीतरी म्हणजे साधू म्हणा किंवा फकीरच्या वेशमध्ये बसलेला असं कोणीतरी असं लांब खूप म्हणजे फक्त दिसत होतं की कोणीतरी आहे झाडाखाली बसलेलं, कदाचित जवटीप करत किंवा सावली खाली बसलेलं असं. मला त्यावेळी थोडस भास झालं की बाबा असतील. मी तिथूनच रस्त्यावरच त्यांना नमस्कार केला. म्हटलं बाबा चाललोय बघा, माझ्याकडे लक्ष ठेवा, माझा हा प्रवास व्यवस्थित होऊ द्या करू. असं नमस्कार करून मी आपला चालतच होतो, चालता चालताच हे बोलत होतो. आणि थोडं अजून पुढे गेल्यानंतर मला असं वाटलं की पुन्हा एकदा बघूया त्यांना आणि नमस्कार करूया. तर काय तिथे झाड पण नाही, व्यक्ती पण नाही आणि हे नाही. मला म्हणजे मनाला जो काही आनंद आणि हे झाला की बाबाच होते आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मी पुढे निघालो. म्हणजे बाबांच्या डोक्याची सावली तुमच्या सोबत प्रत्येक पावली होती असं म्हणायला काही हरकत नाही. बिलकुल नाही, बिलकुल एकदम. म्हणजे मी सांगतो ना, असे अनेक किस्से मला झाले की एक तर पैसा नव्हता माझ्याकडे, कुठे थांबायचं हे मला माहिती नव्हतं. तर बाबांनी प्रत्येक जागेवरती कोणी ना कोणी अशी व्यक्ती माझ्या समोर आणून उभी केली. जसं आता चालताना मला तहान लागली, एखादा माणूस कोणीतरी सायकलवरनं ते दुधाची किटली बिटली नसते का त्याच्यात पाणी आहे आणि तो मला विचारतोय भाई साहब धूप में किधर जा रहे हो, थोडासा पाणी योग्य घ्या. आणि हे म्हणजे त्याला विचारलं कुठे जा रहे हो तर मी सांगायचो सगळ्यांना मी शिर्डीला पायी चाललेलो. त्याच्यानंतर भूक लागली दुपारच्या वेळेची, तर जिथे जिथे ऍक्च्युली रात्री मुक्काम करत होतो तिथे सकाळी नाश्ता करूनच निघायचं होतं. म्हणजे दुपारचं जेवणाचं तसं काही फार हे नव्हता. पण एवढा प्रवास करत असताना दोन जागेवरती असं पण झालं की खूप भूक लागलेली आहे की आता मिळालं असतं खायला तर बरं झालं असतं. आणि अशा वेळी एखाद्या झाडाच्या पाठीमागनं कोणीतरी आवाज द्यायचा मला की भाऊ उन्हात कुठे जाता, या बसा वाईट आराम करा. आणि आराम केला म्हटल्यानंतर त्यांनी पोटली उघडायची आणि मग भाकरी आणि हे ते मला दिलं खायला. म्हणजे मी सांगतो ना की इतकं अप्रतिम म्हणजे एकदम म्हणजे विश्वास नाही होणार कोणाला मी हे जे काही सांगतोय आहे. अशा प्रकारे बाबांनी माझं हे केलं. अजून एक जो किस्सा आहे, तुम्ही आता घटना किंवा हे केलं तर सिन्नर घाटाची घटना ही आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. सिन्नर घाट चढत असताना मला इतकी तहान लागली होती की विचारायची सोय नाही. आणि पुढे चालायचं पण आहे, मध्ये कुठे थांबता येत नाही आहे. म्हणून मी चालत होतो, चालतोय आणि माझ्या तोंडातनं असे शब्द फुटत होते. म्हणजे मी जपच करत होतो म्हणायला हरकत नाही, बाबा पाणी, बाबा पाणी. म्हणजे बाबा पाणी म्हणजे माझा असाच जप करत करत मी हे करतो. आणि मी समोर असं बघत होतो म्हणजे तो घाट एवढा चढून जायचा आहे. पण एक आशेचा किरण होता की तिथे वडाचं एक मोठं झाड आहे, आजही तिथे आहे ते. आणि आता तिथे गणपतीचं देऊळ पण आहे. पुष्कळचे पदयात्री जे आहे तिथे थांबतात. आम्ही ज्या मंडळात जातो तिथे आमचा तो नाश्त्याचा स्पॉट झालेला आहे. आणि मी तिथे पाणी हे करत जात होतो आणि अक्षरशः मी तिथे पोहोचलो आणि असं म्हणायला हरकत नाही की मी कोलॅप्सच झालो. म्हणजे त्या सावलीत आल्यानंतर मी पडलोच खाली.
आणि तितक्यात पडल्याबरोबर काय झालं, माझा हात कशाला तरी लागला आणि ठपकन आवाज आला. तुझं पाण्यामध्ये काहीतरी आपण दगड किंवा हे टाकलं, त्याला भांड बिंड पडलं की कसा आवाज येतो, तसा आवाज आला. म्हणून मी जस्ट पाठीमागे बघितलं आणि काय आश्चर्य, एक छोटीशी विहीर सारखं एकदम, म्हणजे ॲक्वागार्डचं पाणी काय म्हणाल, एवढं क्लीन वॉटर. आणि जे हात लागून पडलं ते होतं नारळाची करवंटी, रिकामी म्हणतात ना, त्या करवंटीनी मी पाणी जे प्यायलो, म्हणजे तो ग्लासचा उपयोग करून आयुष्यात पाण्याचं चव काय, अमृत म्हणतात पाण्याला, हे मला त्या दिवशी कळलं. आणि पाण्याचं महत्व. आणि अशा एका निर्जन स्थानामध्ये बाबांनी माझी सोय करून ठेवली आणि हे केलं. तर इतकं काही अप्रतिम, म्हणजे म्हणतात ना, माझा जो प्रवास होता. आणि मी असं हे करत करत शिर्डीला पोहोचलो. अच्छा, प्रवास करताना जसे की आता जे पदयात्री जे आहेत त्यांच्या पायाला फोड येणं म्हणा किंवा कोणी आजारी पडणं, तर असं कधी वाटलं का की अडचण आली का की बस आता माझ्याच्याने नाही होत आहे? जसे की तुम्ही आता पाण्याचा जो किस्सा सांगितला, मी पा 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 करत आणि मला पाणी भेटलं, पण त्याच्या पुढे असं काही झालं की आता माझ्याच्याने अब नाही होतं म्हटलं, असं बोलतो ना आपण, आता आपण माघार घेतलेली बरी, असं काही वाटलं का कधी करताना? नाही, आता जसं म्हटलं ना, सिन्नर पर्यंत पोहोचलो होतो, म्हणजे असंही म्हणायला हरकत नाही. म्हणजे मी आज तो कॅल्क्युलेशन जर केला तर हत्ती निघून गेला होता, फक्त शेपूट राहिलेली होती. आणि सिन्नर टू म्हणतात ना शिर्डी 60 किलोमीटरचा प्रवास आहे. म्हणजे त्या काही माहित नव्हतं, कारण की त्यावेळी किलोमीटर आणि ह्याचा पण मस्त किस्से आहेत की त्यावेळी पिवळ्या रंगाची दगड असते, ती मैलाची दगड असते. मैल म्हणजे माईल म्हणतो ना, किलोमीटर नाही, मैल. आणि मैल म्हणजे 1 मैल म्हणजे 1.5 किलोमीटर, अशा प्रकारचं ते कॅल्क्युलेशन असायचं. आता माझ्या पहिल्याच वर्षाच्या किस्स्यांमध्ये की असं कोणाला जर गावकऱ्यांना मी विचारलं की बाबा पुढचं गाव किती लांब आहे, काय नाही म्हणे, बिडीच्या झुरक्यावरती आहे. आता बिडीच्या झुरक्यावरती म्हणजे मी कॅल्क्युलेशन केले की एक बिडी पिटल्यानंतर जी काही संपेल तोपर्यंत ते गाव येईल. पता लागला की त्याचा बिडीचा अख्खा बंडल जरी संपला तरी ते गाव यायचं नाही. किंवा गावकऱ्यांच्या स्पीड म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना ते वाटायचं की ते काय बाजूलाच आहे करून असं. तर अशा प्रकारे, पण त्या काळचा जो सिन्नर ते शिर्डीचा रस्ता जो होता ना, तो इतका भयानक होता. भयानक म्हणजे एकतर आजूबाजूला झाडं नाही, आणि जो रस्ता, मेन रस्ता जो होता तो इतका खडकाळ, म्हणजे दगड बिगड असे म्हणतात ना, एखाद्या रोड रिपेअरिंगच्या वेळी कसे ते दगड मोठे मोठे असतात, तशातला पूर्ण तो शिर्डीपर्यंतचा फक्त 2 चाकं, म्हणजे म्हणतात ना, एक तर बसची चाकं म्हणा किंवा बैलगाडीची 2 चाकं, तेवढाच तो असा गड्ड्यासारखा तो चांगला असायचा. आणि बाकीचा जो पूर्ण रस्ता होता तो खडकाळ, म्हणजे त्याच्यावरती पाय ठेवून सर्कस करतच जायचं, असं हे होतं. आणि एकीकडे तो खडकाळ रस्ता आणि दुसरीकडे बाबांची कृपा, छत्र, छाया जे म्हणतात ना, तो अनुभवाला मला तिथे आला. असा की खाली खडकाळ रस्ता, रखरखीत ऊन, आणि मी जिथे जिथे चालत होतो तिथे सगळीकडे सावली. म्हणजे एखादा मोठा रूज अम्ब्रेला म्हणतो ना, जम्बो अम्ब्रेला, असा पकडलेला कोणीतरी आहे, आणि मी तिथे समोर बघतो तर ऊन आहे, इकडे बघतो तर ऊन आहे तिकडे, पण मी चालतोय त्या परिसरामध्ये सावली, म्हणजे अक्षरशः सावली. असं आपण पुस्तकात बघितलं असेल की ढग असतात, तिकडे पाऊस पडतोय, इकडे हे नाही होत आहे, किंवा सावली येते आणि आपण त्याच्यातनं चाललेलो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, तो जो माझा अनुभव आहे आयुष्यातला, की मी तिथे जसा जसा पुढे जात होतो, ती छत्री म्हणा की ती सावली माझ्याबरोबर चालत होती. आणि जणू बाबांनी ती छत्री माझ्यावरती पकडून ठेवली होती किंवा कोणाला तरी ड्युटी दिली होती, आणि मी चालत होतो. खूप चालल्यानंतर असं थकलो असलो आणि मी झाडाखाली जाऊन पुढे बसलो,
आणि पुन्हा ती सावली गायब होऊन जायची. पुन्हा मी रस्त्यावर आलो तर हा जो खेळ होता हा शिर्डीत म्हणजे सूर्य मावळेपर्यंत हा सगळा खेळ चालला होता. आणि मी शिर्डीला पोहोचल्यानंतर माझा जो आनंद आहे मला शब्दात आज सांगताच येणार नाही. आणि हे 50 वर्ष आणि हा जो आनंद मिळाला ना मला, म्हणजे पायाला कुठे फोड आले नाही, मला बाकीचं काही त्रास झाला नाही. मला ज्या ज्या गोष्टी एक पदयात्रेमध्ये हव्या आहेत त्या सगळ्या बाबांनी पुरवल्या, वेळेवर पुरवल्या. आणि त्या आनंदाच्या भरात मी असं म्हणतं की दरवर्षी मी शिर्डीला पायी जाणार. आणि अशा प्रकाराने मी 75, 76 आणि 77 तिन्ही वर्षी मी एकटाच चालत होतो. आणि त्यावेळी सुद्धा आमचे जे काही मित्र किंवा साई भक्त ज्यांना माहिती होतं की मी पायी येतो किंवा जातो असतात त्यांनी टवाळकी म्हणजे किंवा टोमडे मारण्याचा, अरे हा कुठे चालत येत असेल, बसबीत पकडून येत असेल आणि नंतर इकडनं हे करून आणि आम्हाला सांगतो की पायी आलो आहे, हे आहे ते आहे. मी म्हटलं ठीक आहे, मी तुमच्यासाठी नाही आहे किंवा तुम्ही यावं किंवा नाही, कारण की माझ्या बरोबर बाबा होते पहिल्या वर्षी, आताही दरवर्षी माझ्या बरोबर बाबा आहेत. मला आता काही कशाची अडचण होत नाहीये. मी येतो, मी आनंद लुटतो आहे. आणि असं झालं की बाबांची इच्छा किंवा बाबांचं काहीतरी प्लॅनिंग वेगळं असेल आणि मग 78 नंतर 4 लोक 8 लोक असे करता करता 1980 मध्ये आम्ही 22 जण झालो. आणि हा आमचा प्रवास जेव्हा 22 जण झालं तर लोकांना सगळ्यांना कळलं होतं. आणि हे जे नवीन जे 4 लोक आले होते हे ते मी कुठे कुठे थांबवत होतो. मग तिथे भाऊ अरे कसं आहे यावर्षी त्याला आला तुम्ही येते, म्हणजे त्या ठिकठिकाणात माझे जे मुक्काम झाले होते तर त्या ह्याच्यात जेव्हा लोक रिसिव्ह करायची किंवा त्यांनी हे केलं माझं, तर तेव्हा त्यांना कळलं की नाही हा चालतच येत होता करून. म्हणजे तुम्ही 22 जण जे गेला ते पालखी घेऊन गेलं की फक्त पदयात्रा करत? नाही, आम्ही पदयात्राच करत होतो त्यावेळी. आणि पालखीचं रूपांतर जे झालं मला पण ते ऐकायला आवडेल. पदयात्रेचं रूपांतर पालखी पदयात्रेमध्ये कसं झालं? हा, तर काय झालं की जेव्हा आम्ही 1980 मध्ये हे 22 जण आम्ही 22 जण जे होतो जे आम्ही शिर्डीला पोहोचलो, तर शिर्डीला शिर्डी साई संस्थांनी आमचं एक कौतुक करायचं मुलांचं म्हणून द्वारकामाईमध्ये एक छोटासा सत्कार समारंभ किंवा कौतुक समारंभ तो केला. त्यावेळी आम्हाला चाल, श्रीफळ, स्तवन मंजिरी अशी घेऊन तिकडे हे केलं. आणि तो छोटेखानी एक कार्यक्रम तो द्वारकामाईमध्येच झाला. आणि द्वारकामाईमध्येच हे करत असताना पदयात्रा आपण शिर्डी माझे पंढरपूर म्हणतो असे वारकरी आणि असे वेगळे शब्द निघाले. तर ते कौतुक झाल्यानंतर माझ्या मनात हे आधीपासूनच होतं, नुसतं चालत येतोय आपण तर कुठेतरी पालखी घेऊन हे करायला. पण आमचे हे जे 20-22 जण होते त्यांना खरं तर अंगावरती आपली वॉटर बॅग जी आहे ती पण जड व्हायची. तर पालखी म्हटल्यानंतर ते सगळं होईल की नाही, म्हणजे ऍक्सेप्ट होईल की नाही हा प्रश्न होताच. पण ज्या दिवशी आमचा ते सत्कार झाला आणि पालखीचा हा विषय म्हणजे त्याच्यात बदल झाला पाहिजे असं जेव्हा झालं, तेव्हा माझे एक मित्र विलास परळकर म्हणून मलाटचे, ते आम्ही दर उत्सवाला बरोबर असायचं, तर त्यांनी त्याच वेळी मला जाहीर करून टाकलं, विवेक म्हणे तुम्ही पालखी जर घेऊन येणार असेल तर पालखी मी डोनेट माझ्याकडे सगळं तयार आहे आणि पालखी डोनेशन मी करेन, म्हणजे तुझ्या मित्रांना सांगून दे. मी माझ्या मित्रांना सांगितलं की माझा मित्र जो आहे तसं काही त्याच्यातले त्यांना पण ओळखत होते. म्हटलं पालखी आपल्याला मिळते आहे, आपण पुढच्या वर्षी तशी. तर आमचे सहकारी म्हणा जे काही होते सहपाठी ते म्हणायला लागले, अरे आत्ताच तर आलो आहे ना, पुढच्या वर्षीचं आहे ना, पुढच्या वर्षी आपण नंतर बघूया, आता काही त्याचे हे नाही.
आणि पालखी बिलकी काय वेडा झालाच का पालखी घेऊन यायचं म्हणून. अशातला तो तेवढा संवाद झाला होता आणि मग तो विषय निघाला. आम्ही रामनवमी झाली त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला आम्ही जायचो. तर आताही जातो आम्ही. गुरुपौर्णिमेला पण तो विषय आम्ही हे केला की पालखीचा आणि म्हणजे रामनवमीचा आहे आपण दसऱ्यात विचार ठीक आहे दसऱ्यात ते झालं. आणि नेमकं असं झालं की दसऱ्यात सुद्धा 4 दिवसाचा उत्सव असतो दसरा. आता पहिल्या दिवशीच हा विषय आपण काढला की काय करायचं आपण त्याच्यावरती प्लॅनिंग करायचं का भेटूया का बसूया का. तर सगळेजण रेलिक्टंट होते म्हणजे कोणी असा पुढाकार दाखवायला तयार नव्हतं. आता करायचं काय की ह्याचा हो आणि नाही जर या दसऱ्यात झाला नाही मला नाही वाटत की रामनवमीच्या वेळी हे कन्सेप्ट जो आहे तो कम्प्लीट होईल करून. म्हणून शिर्डीमध्ये बाबासाहेब शिंदे म्हणून होते आणि आध्यात्मिकच्या हिशोबाने आणि ते व्यक्तिमत्वच असं होतं की शिर्डीत एक मानाचं स्थान होतं त्यांचं. आणि दुसरं कसं की आम्ही जे साई भक्त जायचो शिर्डीला म्हणजे मुंबईवरनं किंवा बाहेरून आलेले त्यांना भेटल्याशिवाय पुढे आम्ही जाऊ शकत नाही. कारण की रूम इन्चार्ज होते ते म्हणजे आमची निवासाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. म्हणून आम्ही शिर्डीत पहिले गेलो की बाबासाहेबांना भेटायचं आणि मग पुढच्या गोष्टी. आणि आमची मग ती ओळख झालेलीच होती. बाकीचे त्यांना सगळे किस्से माहितीच होते. तर मी त्यांना मग सांगितलं किंवा असं आहे की पदयात्रा हे झालं आणि पालखी सोहळ्यामध्ये याचं जर रूपांतर करायचं असेल तर मी किंवा अजून लोकांनी काही सांगितलं तर होणार नाही. पण तुम्ही जर पुढाकार घेतला आणि तुम्ही जर हे केलं तर कदाचित हे शक्य होईल. म्हणजे आपण बघूया. दुसरा दिवस गेला मग बाकीचे असेच हे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. आणि माझा मित्र जो विलास परळकर हे ते तर आम्ही म्हणजे बाजूबाजूच्याच रूम असायचे आमचे. आम्ही ते गप्पा गोष्टी आमच्या चालायच्या. तर म्हणे बघ आताच हे करून घे. तर मी म्हटलं मग त्याला की बाबासाहेबांशी बोलणं झालेलं आहे. आपण एक काम करू या सगळ्या पदयात्रींना लेंडी बागेमध्ये बाबासाहेबांनी चहा पाण्याला बोलवलेलं आहे. अशा ह्याच्यात आपण त्यांना बोलूया तिथे. आणि मग सगळ्यांना निरोप तसे हे केलं आणि आम्ही लेंडी बागेमध्ये सगळेजण भेटलो. आता बाबासाहेबांनी बोलवलंय म्हटल्यानंतर सगळेच साई भक्तांनी होकार दिला आणि ते आले. आणि आल्यानंतर मग आम्ही तो विषय छेडला की बाबासाहेब आता हे सगळेजण आले आहेत. ते पालखीचं जो विचार आहे ते विलास परळकर पालखी द्यायला तयार आहेत आणि आपण कसं हे करायचं. तर त्यांनी पण आपलं सांगितलं फार चांगली कल्पना आहे आणि असं झालं तर चांगलं आहे. देव आपल्या बरोबर असेल तर मग कोण पुढे गेला कोणी पाठीमागे गेला आणि देवाला सोडून न जाता एकत्रित सगळे येतील. आणि पालखी असल्यानंतर अनेक लोकांना पण उत्साह येईल की आपल्या बरोबर जॉईन व्हायला हे करण्यासाठी. मग ती पालखी कशाची असेल मग ते सगळे आमचे त्या विलास परळकरांनी सांगितलं की पंचधातूची. मग एकमेकांची तोंड बघण्यासारखी होती. पंचधातूची आपल्याला वॉटर बॅग जड होते तर पंचधातूची पालखी किती जड असेल काय असेल हे ते. मग या चर्चेचा अंत असा झाला की बाबासाहेब शिंदेनी सांगितलं की गाणगापूरला पिढीजात पालखी करणारे माझ्या ओळखीचे आहेत. तर आपण एक काम करू त्यांना सांगू की मुंबईकर जे आहेत असे तरुण मुलं आहेत त्यांना पालखी काढायची आहे तर एखादी छोटीशी पालखी बनवून द्या करून. आणि म्हणे एक काम करा पालखीची जबाबदारी माझी बाकीचं तुम्ही सगळे तुमची अरेंजमेंट कशी करायची ते विचार करा त्याच्यावरती. आणि त्याप्रमाणे आम्ही ठरवलं की एक गोष्ट तिथे त्या दिवशीच्या मीटिंग मध्ये झालं की पालखी काढायला हरकत नाही पालखी काढूया. आता पालखी येईल त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी करू असं. तर मग ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी किंवा ह्याच्यावरती काही हे करण्यासाठी
आपण कुठे भेटायचं हे ते, तर त्यावेळी काय होतं की दादरमध्ये शिर्डी साई संस्थांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये पण बाबांची मूर्ती आहे. आम्ही काही साई भक्त जे होतो दर बुधवारी त्या ऑफिसमध्ये जायचो आणि त्या ऑफिसचे जे इन्चार्ज होते आपटे साहेब म्हणून होते, रेखा दिघे ताई होत्या, ते मी आम्हाला परमिशन दिली होती की संध्याकाळी आम्ही ती मूर्तीला आंघोळ बिंगोळ घालून साफसफाई करायचं आणि तयारी करून ठेवायची. का दुसऱ्या दिवशी गुरुवार असायचा आणि अनेक साई भक्त असे होते की जे शिर्डीला जाऊ शकत नव्हते किंवा त्यांना जाता येत नव्हतं, म्हणून ते तिकडे बाबांचं दर्शन घ्यायला यायचे. आणि तो काळ असा होता की बाबांचे मंदिर सुद्धा फार कमी होते, असे नावाजलेले किंवा असे थोडेसेच मंदिर मुंबईमध्ये होते. आणि अशा जागेवरती आम्ही भेटायचं ठरवलं. दर बुधवारी आम्ही भेटायला लागलो. सगळ्यांचं एकच उत्तर असायचं, पालखी येऊ दे, मग आपण पुढचं बघूया. पालखी येऊ दे, आपण पुढचं बघूया. तोही किस्सा फार मोठा आहे आणि तोही किस्सा एक काय म्हणतात त्याला की त्याच्यानंतर असं झालं की हे होत नाहीये किंवा पालखी येत नाही, काही आपल्याला कळत नाही. ते एक मंगळवारी माझ्या डोक्यात पुन्हा काही चक्र सुरू झाले की आपण त्या विलास परळकरकडे जाऊया आणि त्याला सांगूया की माझे मित्र म्हणतात अरे तो तुझा मित्र कुठे गेला, आता तोंड पण दाखवत नाहीये, तो पालखी देणार होता. आता हे मी माझ्या मनात सगळी स्क्रिप्ट तयार करतोय. आता कारण की तो देणार नव्हता, गाणगापूरवरनं पालखी घेणार, तो द्यायला तयार होता, पण त्याचं आपण बाजूला ठेवून हे झालं होतं. आता करणार काय? पण मी ते स्क्रिप्ट करत 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 शेवटी मी त्याच्या घरी पोहोचलो. मालाडला तो राहत होता, त्यावेळी मी पॅन्ट्रोलला राहतो आणि गेलो तर तो घरी नव्हता. आणि थोडा वेळ थांबलो. त्याच्यानंतर तो आला. त्याला सांगितलं अरे माझे मित्र म्हणतात तू पालखी देणार होता, आता 1.5 महिना राहिलेला आहे रामनवमी उत्सवाला निघायला, तर मग तो पालखी कधी येणार, आपण तयारी कधी करणार, असं तसं ते सगळे मित्र म्हणतात. तर तो मला बनायला लागला अरे तुला तर माहिती आहे ना बाबासाहेब शिंदे ती पालखी देणार होते, मग आता तू असं हे नवीन काय हे घेऊन. म्हटलं हे बघ मला काही माहित नाही, एक काम करू, उद्या बुधवार आहे, तू संध्याकाळी माझ्या बरोबर ये आणि त्याच्या समोर तुला काय म्हणायचं असेल ते सांग. आणि बाबांनी बघा सगळ्या गोष्टींचे नियोजन कसं करून ठेवलं होतं. तर असं झालं की मी तिथे जेव्हा आम्ही दोघं जण पोहोचलो तर मी थोडासा पहिले आतमध्ये एंट्री केली साई निकेतनला आणि तितक्या अरे तू आला बरं झालं, तुझा मित्र तो विलास आपल्याला कधी कुठे भेटणार. म्हटलं का रे? नाही म्हणे हे बघ बाबासाहेबांची एक चिठ्ठी आलेली आहे, म्हणून मला ती चिठ्ठी द्या. तितक्यात तो विलास पण वरती आलेलाच होता आणि ती चिठ्ठी बघितल्यानंतर तो विलास मला म्हणतो अरे इथे तर ही पोरं काही वेगळंच म्हणतात आहे आणि तू मला वेगळं काहीतरी बोलवून घेऊन आला. तर ती चिठ्ठी जेव्हा आम्ही वाचली त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं की काही कारणास्तव आपल्याला ती गाणगापूरवरनं पालखी मिळत नाहीये, बाकी देवाची इच्छा, म्हणजे जास्ती काहीच लिहिलेलं नव्हतं. तर माझा मित्र म्हणतो अरे तू मला म्हणजे बुद्धू बनवून मला तू इकडे घेऊन आला आणि हे. अरे मी म्हटलं बघ विलास, पालखी तुझ्याकडनं बाबांना घ्यायची होती म्हणून तुला हे केलेलं आहे, तू आता नाही म्हणू नको आणि आपण हे करू. नाही नाही म्हणे मला 6 महिने तरी पाहिजे होते, म्हणजे तयारी करायला, हे करायला, ते करायला व्यवस्थित करून. अरे म्हटलं 6 महिने तू कुठे करणार आहेस, बाबा करून घेतील. तू एक काम कर, तू फक्त हो बोल आणि आपण कामाला लागूया. आणि झालं, त्यांनी पण होकार दिला आणि त्या हिशोबाने मग आम्ही ती पालखी जी आहे त्याची पण अनेक गोष्टी अशा आहेत की त्याची म्हणजे पालखी सजवण्याची तयारी सुद्धा बाबांनी आदल्या वर्षी करून दिलेली होती. आणि अशा प्रकाराने 1981 मध्ये आम्ही 43 लोक पहिली पालखी, जगातली पहिली पालखी म्हणायलाही हरकत नाही, पहिली पालखी घेऊन आम्ही शिर्डीकडे प्रस्थान केलं. त्याचे पण अनेक अनुभव आहेत.
एकच फक्त प्लस पॉइंट होता की आम्ही जे जुने लोक होतं चालत जाणारे त्यांना काही मुक्काम माहिती होते बाकीचं हे, पण पालखी घेऊन आम्हाला किती चालता येईल किंवा ते मुक्काम गाठू की नाही आम्ही हे पुढे पाठीमागे हे करता करता आम्ही सगळेजण हे केलं आणि आम्ही शिर्डीला पोहोचलो. खूप चांगला अनुभव होता. या सगळ्या गोष्टी ऐकून खूप भारी वाटतंय की त्यावेळेला तुमचा प्रवास पदयात्रेपासूनचा पालखीपर्यंतचा, म्हणजे माझ्याकडे पण काही शब्द नाहीत बोलायला. असं तुम्ही बोलला की पालखी निघावी हे सगळं बाबांनीच योग्य प्रकारे आखलं होतं, तर अजून असा काही एखादा किस्सा आहे का की जो कधी विसरता येणार नाही पालखी यात्रेतला? हा, एक किस्सा मला अजून आठवतो, तो मी सांगू इच्छितो की हे सगळं नियोजन बाबांचं होतं आणि पावलोपावली बाबा म्हणतात ना, कधी परीक्षा घेतात आहे, कधी वेगवेगळे अनुभव दाखवतात आहे. पालखीच्या निमित्ताने असं की आम्ही जेव्हा पालखी काढली तेव्हा पालखीच्या ह्याच्यातनं सिन्नरला जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा अक्षरशः सगळे पदयात्री आहे ना थकलेले होते आणि जो तो आराम करण्याच्या मूडमध्ये जास्ती होता. आम्ही सगळेच चालत होतो, तर आमच्या ह्याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था एकाला दिलेली होती आणि त्याला सांगितलं होतं की पोरं जे काही जेवतील ते हे करायचं आणि त्याच्याचकडे अकाउंट होतं, म्हणजे खर्च बिर्च हे करायचा. तर जिथे आम्ही कसं बघायचं की एखादं घर आहे कोणाचं, त्याच्यातनं मग झुणका भाकर आहे ते करून घ्यायचं, असे प्रकारचं आमच्या जेवणाची ती सोय असायची. तर आम्ही ती दुपारच्या जेवणात जी काही सोय झाली, लोकांनी जे काही खायचं होतं खाल्लं, काही खाल्लंही नसेल, अशा प्रकारे तो दुपारचा वेळ निघून गेली. आम्ही ज्यांच्याकडे हे केलं होतं जेवणाची सोय केली होती त्यांना पुढे, कारण की वावी म्हणजे जो सिन्नरचा रस्ता मी म्हटलं ना खडतर आणि हे आहे तो रस्ता, तिथे काही आमची पुढे सोय होईल की नाही याची शाश्वती नसल्या कारणाने आम्ही असं ठरवलं की इथनंच पॅक करून आम्ही घेऊन जाऊया. तर ज्याच्याकडे ती व्यवस्था होती त्यांनी विचारलं बाबा लोकांनी किती खाल्लं, त्यांनी सांगितलं असेल 50 भाकऱ्या खाल्ल्या, तर त्यांनी सांगितलं एक काम करा डबल करून टाका आणि तेवढा झुणका भाकर आम्हाला द्या करून आम्ही ते पार्सल करून घेतलं ते. आणि आम्ही इथं पुढे निघालोच होतो पालखी घेऊन आणि त्या वावीला आपलं काय म्हणतात आहे आमचा जो मुक्काम होता 13 किलोमीटर वरती होता, ते दत्ताचं एक स्थान आहे खोपडी म्हणून, एक मोठी दत्त तिथे आहे आणि तिथे रात्रीपर्यंत पोचायचं आणि तिथे जायचं. दत्ताचं स्थान आहे म्हटल्यानंतर आम्ही तिकडे पोचलो आणि मजेदार गोष्ट अशी झाली की पोचल्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या होत्या, म्हणे आता जेवायची तयारी करू. तर आमचे जे मित्र ज्यांनी ही व्यवस्था केली होती त्यांनी ते भाकरीचा तो बंडल उघडला आणि ते झुणका बाकीचं घेतलं होतं. ते बघितल्यानंतर असं वाटलं सगळ्यांना की कमी होतं, एवढं कोणाला पुरणार कसं आहे. म्हणून आमच्यात 2 विभाग झाले, 2 ग्रुप झाले, एक इकडे आणि एक तिकडे. म्हणजे ह्याच्यात काय पोट भरणार आहे का, असं आहे तसं आहे, आपण एक काम करूया पुढे जाऊया, काहीतरी सोय होईल का बघूया. थोडासा वादविवाद म्हणतात ना त्याच्यावरनं झाला. आता प्रश्न असा होता की पुढे जायचं नाही जायचं, हेच खाऊन इथे थांबायचं. आता हा निर्णय घेणार कोण? हा निर्णय घेण्यासाठी म्हणून एकतर ज्यांनी पालखी दिली होती ते विलास परळकर आमच्या बरोबर होते, त्यांचा एक वेगळा मान होता आणि सर्वात जुना मी म्हणून माझ्याकडे ते हे आलं होतं. मग विलास परळकरांना त्यांनी विचारलं बाबा की काय करायचं, आपण पुढे जायचं की नाही जायचं. आणि त्यांना तर काहीच माहित नव्हतं, पहिल्याच वर्षी आले होते. त्यांनी मला विचारलं की काय तुला काय वाटतं की आपण पुढे जायचं की नाही जायचं आणि कसं हा सिच्युएशन हँडल करायचं.
आणि त्याच्यावरनं असं झालं की इथेच मुक्काम करायचं असं ठरलं. आणि मजा अशी झाली की जे काही होतं ते खाऊन आम्ही हे केलं, तर पालखी एका चौथऱ्यावर अशी ठेवलेली होती आणि एक ग्रुप तिथे, एक ग्रुप इकडे, मध्ये पालखी, आणि आम्ही दोघं जण त्या पालखीच्या तिथे. आणि हे सगळा किस्सा ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर, आणि जो संवाद आमचा तिथे झाला, तर रात्रभर मला तशी झोप येत नव्हती. आणि माझ्या मनात एक विचार शिवून गेला, बहुतेक ही पहिली आणि शेवटचीच पालखी. म्हणजे तो सिच्युएशन असा झाला होता की हे पहिली आणि शेवटचीच पालखी. झालं, दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो, निघालो. पण बाबांची इच्छा होती, बाबांचं सगळं एक खेळ होता, लीला सगळी बाबांची होती. त्याची प्रचिती कशी आहे की सावळी विहीर तिथे आहे, म्हणजे तिथून आहे. तर तिथे आम्ही पोचतो नाही पोचत, तर पंचक्रोशीतले जे भक्त आहेत त्या लोकांनी आमचं जे स्वागत केलं ते आजपर्यंत मला आठवतं. न भूतो न भविष्यती असं प्रकारचं जो स्वागत झालं. त्यांनी रस्ते काय धुतले, प्रत्येकाला उपशमन काय केलं त्यांनी, त्याच्यानंतर बँड बाजा हे ते सगळ्या गोष्टी त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेलं होतं. आणि तो जो माहोल तयार झाला होता तिथे, आणि आमचे जे नातेवाईक किंवा बाकीचे लोकांचे जे सगळे होते किंवा इतर साई भक्त जे मुंबईचे किंवा आजूबाजूचे होते, त्यांना कळलं होतं की शिर्डीला पायी बाबा पालखी घेऊन येतात आहे. ते जे काही आम्हाला भेटायला आले होते बघितलं त्यांनी. आणि तो सगळा माहोल बघितल्यानंतर प्रत्येक जण म्हणायला लागला की बाबा आम्ही पण पुढच्या वर्षी येणार, पुढच्या वर्षी. पण आमच्यातला झालेला खोपडीमधला जो वाद होता तो सगळ्यांच्या खोपडीमधनं निघून गेला. आणि प्रत्येक जण एका ह्याच्यामध्ये होतं की नाही, आम्ही असं चालत आलो, आम्ही तसं चालत आलो, आणि हे सगळं आम्हाला म्हणजे बाबांनी हे केलं. आणि प्रत्येकाने मग आपली नोंदणी चालू केली होती की आम्ही पुढच्या वर्षी येणार. आणि झालंय तसं. नेक्स्ट इयर जेव्हा आमची पालखी निघाली, आता 43 होतं, त्यावेळी 85 लोक आमचे दुसऱ्या वर्षीचे होते. अशा प्रकारे म्हणजे बाबांनी सगळ्यांचे विचार जे होते, किंवा पहिली पालखी आणि शेवटची पालखी ही निघणार की नाही, तर तसं न करता बाबांनी हे सगळं घडवून आणलं. आणि त्याच्यानंतर पालखीचा हा सिलसिला म्हणतो आपण की हा चालूच झाला. मग एकाचे 2, 2चे 4, आणि आता आज 750-800 पालख्या मुंबईवरनं निघतात असं म्हणतात. आणि हे चाललेलं आहे. आता मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायला आवडेल की साई पदयात्राच का, साई वारीच का, म्हणजे इतर का नाही? म्हणजे त्याच्या मागे पण काही किस्सा आहे का, किंवा काही एक चांगली गोष्ट या सांगण्यासारखी गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, साईच वारी का, तर कसं असतं की आम्ही सगळे साई भक्त आहोत, आपण सगळे हे आहेत. आणि कधी पण आराध्य देवताकडे जाण्याचं हे असतं. म्हणून साईच वारी याच्यासाठी की त्याला 2 एक कारण आहे. एक तर पहिली गोष्ट, जसं शिर्डी माझे पंढरपूर, आळंदी ते पंढरपूरला जाणारे जसे वारकरी आहे, तसं साई भक्तांची पंढरी कुठली, शिर्डी. आणि म्हणून शिर्डीची वारी. दुसरं, मी जेव्हा चालू केलं होतं तेव्हा एक मला अजून एक हे झालं होतं, पदयात्रा. पदयात्रा का, तर पदयात्रा म्हणजे प म्हणजे पाप, द म्हणजे दमन, य म्हणजे यात्रा, प्र म्हणजे त्रास. यासाठी केलेला त्रास, म्हणजे पाप दमन होण्यासाठी त्रास. म्हणून हे आपलं आराध्य दैवत, किंवा आपण ज्यांना साक्षात साई म्हणजे साक्षात ईश्वर काही आपण मानतो, म्हणून शिर्डीची वारी. वारी करणारे जे कोणी ते कुठल्याही तीर्थक्षेत्राला जर पायी गेले तर त्याची ती वारी होऊ शकते. त्यांचं ते आराध्य देवताचं आहे. पण माझ्यासाठी माझं आराध्य जे आहे साईबाबा असल्या कारणाने, आणि बाबांनीच ती प्रेरणा मला दिली, ती दिली नसती तर कदाचित हे मी केलंही नसतं.
तर ह्याचं सगळं श्रेय जे आहे ते बाबांकडेच जातं. बाबांची काहीतरी ह्याच्या पाठीमागची संकल्पना असेल की युवकांनी म्हणा किंवा बाकीच्यांनी म्हणा किंवा शिर्डी माझी पंढरपूर म्हणतो तसं हे प्रथा घेऊन पुढे जावं अशातलं काहीतरी त्यांची भावना असेल. तुम्ही पदयात्रा केली, चालू केली आणि करत असताना त्या अजूनपर्यंत करताय, तर सुरुवातीमध्ये आणि आतामध्ये तुमच्या पर्सनल आयुष्यात म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात या काही असे चांगले बदल झाले आहेत का? म्हणजे या वारीमुळे असा काही अनुभव? वारीमुळे जर विचारायचं असेल तर सर्वात मोठं तर मी सांगेन की ही जी पदयात्रा आहे ते सगळं बाबांच्या ऋणी झालं आणि ह्याचं श्रेय जे काही आहे ते सगळं बाबांकडेच आहे. एक दुसरी गोष्ट, मी बाबांशी खूप अटॅच झाले. मीच नाही तर मला असं वाटतं की अनेक साई भक्त त्याच्यात अटॅच झाले आणि मला आत्मचिंतन करण्याचा म्हणजे म्हणतात ना 9 दिवस पायी का जायचं तो जो आनंद आहे तो एक वेगळा आनंद आहे. तो मला 355 दिवस किंवा बाकीचे जे दिवस आहेत त्याच्यात मी तेवढं हे होत नाही. पण प्रत्येक पाऊली जेव्हा मी शिर्डीला जातो, प्रत्येक माझे पाऊल जेव्हा बाबांकडे जातात तेव्हा माझा एक जो आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे. आणि राहिलं माझ्या आयुष्यातलं बदल जो आहे, आज जे काही मी आहे, जे काही माझ्या आयुष्यात मला मिळालेलं आहे सगळं बाबांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. प्रत्येक ह्याच्यात मी असं समजतो की मी जर बाबांचा भक्त नसतो किंवा बाबांकडे झालो तर कदाचित मी दुसरीकडे वाहत गेलो असतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत. बाबांनी मला बोट पकडून म्हणतात ना, असे माझ्या समोर अनेक ऑपॉर्च्युनिटीज आले होते. असे चांगले वाईट लोक माझ्या आजूबाजूला हे होते, पण त्या सगळ्यातनं मला सुखरूप म्हणतात ना आज माझं आयुष्यातलं हे आहे. आणि आज मला असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत बाबा माझ्या बरोबर राहतीलच आणि मला मार्गदर्शन करतील. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही. बोलाने वाले की बाबा येते और सांभाळणे वाले की बाबा येते. बरोबर. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जसे की तुम्ही सुरुवातीला तुमच्या मित्रांना विचारलं, आजूबाजूच्यांना विचारलं, शिर्डीला येतोस का, शिर्डीला जायचं आहे. पण मुळामध्ये जसे की आपण एक मिडल क्लास फॅमिली मधून आलो, ओके, सर्वसाधारण घरातले आपण आलो, तर तुमच्या कुटुंबातील लोकांची म्हणजे काय हे होती, इच्छा काय होती, त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे पाठिंबा दिला की केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, की त्याच प्रकारे म्हणजे जसे तुमचे मित्र नको बोलत होते तसंच काहीच तुमच्या घरातले देखील बोलत होते का? नाही, आमच्या घरातल्यांना जो हा कन्सेप्ट जेव्हा होता, माझ्या घरातनं मला एक सूट होती. ऍक्च्युली त्यावेळी मी बॅचलर होतो. मी ही संकल्पना जेव्हा आली आणि मी मुंबईत पण बॅचलर आणि त्यामध्ये राहत होतो असं म्हणायला हरकत नाही. पण माझ्या घरच्या माझ्या आई वडिलांचं असं मला कुठल्याच प्रकारचं वर्तन नव्हती. चांगलं कर, चांगलं राहा, जसे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना सांगत असतात तसंच मला त्यांच्याकडे ते प्रोत्साहन होतं. आणि मला वाटत नाही की माझ्या आई वडिलांनी मला कधी त्याच्याबद्दल हे केलं असतं. आणि चांगल्या गोष्टींना प्रत्येक आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे, देतातच ते असं मला वाटतं. आणि त्यांचंही कुठेतरी कृपा आशीर्वाद माझ्यावरती होत आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी घडून आल्या. आणि खरोखरच चांगली गोष्ट आहे. असे म्हणजे मम्मी पप्पा आई वडील सगळ्यांनाच भेटले पाहिजेत की चांगल्या गोष्टीमध्ये ठिकठिकाणी सपोर्ट आणि पाठिंबा देतच असतील. तुम्हाला त्यावेळेला सुरुवातीच्या वेळेला पदयात्रा करत असताना काही लोकांनी वेडा म्हटलं होतं, अरे वेडा आहेस का, अरे वेडा आहेस का. बट आज त्याच वेड्याच्या मागे लाखो पब्लिक पदयात्रा करत शिर्डीपर्यंत जात आहे. तर तो जो वेडेपणा तुम्ही लोकांना लावला आहे आणि तुम्हाला आता कळते की लाखोच्या गर्दीमध्ये शिर्डीपर्यंत पदयात्रा चालत करत येत आहे आणि त्यावेळीची शिर्डी
जी तुम्ही अनुभवली 1975ची ती आत्ताची शिर्डी याच्यामध्ये कितीसा बदल झाला आहे आणि तो एक वेळेपणा जो तुम्ही सगळ्यांना लावलाय. खर तर पुन्हा मी रिपीट करेन की हा वेळेपणा मी नाही लावलाय, पण अर्थात तो असं मी म्हणेल की वेडे लोकच असं काही काही करू शकतात आणि हा वेडपणच आहे. पण वेडेपणा कशासाठी म्हणून आहे त्याला महत्व जास्ती आहे. आपल्यात बदल करण्यासाठी वेडेपण आहे का? बाबांच्या निकट जाण्यासाठी वेडेपण आहे का? या सगळ्या गोष्टींचं चिंतन मंथन प्रत्येक लोकांनी करायला पाहिजे. असं मी मजेत कोणीतरी माझी जेव्हा ओळख करून देतात की हा पहिला पदयात्री आहे किंवा असं आहे करून, तर त्याच्यात पण यंग पोरं लहान मुलं पण असतात, तर त्यांना मी म्हणतो विनोदाचा भाग नाही आहे पण त्याच्यातनं मॅसेज हे करायचं असं आहे की आपण लहानपणी गोष्टी ऐकायचो ना, एक राजा होता, एक राणी होती, वन्स अपॉन ए टाइम देयर वॉज अ किंग अँड अ क्वीन, असं हे करतो. तसं असं म्हणायला हरकत नाही की वन्स अपॉन ए टाइम देयर वॉज वन मॅड फेलो, म्हणजे एक वेडा होता जो चालत शिर्डीला बाबांच्या ह्यांनी गेला आणि आज एवढे वेडे लोक चालतात आहे. हा वेडेपणा म्हणण्यापेक्षा हा जो ध्यास आहे हा जर प्रॉपरली यूज करत केला गेला तर मला वाटतं खरंच असे वेडे अजून निर्माण झाले तर चालतील. पण यात्रेचं स्वरूप लोक जर जत्रेमध्ये करून आणि तो वेडेपणा करत असतील तर मला वाटतं की त्यांनी करू नये, किंवा हे करतात हे महा चूक करतात आहे असं मी म्हणेन. म्हणजे यात्रा ही यात्राच राहावी, यात्रा ही यात्राच राहिली पाहिजे. यात्रेत आणि जत्रेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि मला असं वाटतं की बाबांची संकल्पना जी आहे किंवा बाबांना जे पाहिजे आहे ते यात्रेचं स्वरूप असलं पाहिजे. आणि ते जर आपण करत नसो, माझं तर कळकळीची विनंती आहे लोकांना की कृपया तुम्ही जत्रेसाठी म्हणून येऊ नका. जत्रेसाठी अनेक दुसरे हिल स्टेशन्स आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, तिथे तुम्ही जा. खुशाल तुमच्या मनासारखं तुम्ही वागा, खुशाल तुमच्या मनासारखं तुम्ही काही करा. पण जर तुम्हाला शिर्डीला जायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे मला आवडेल तसं नाही तर बाबांना आवडेल असं मी करतोय की नाही हे बघायचं आहे. आणि पालखी घेऊन जाणाऱ्यांनी तर आवर्जून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबा पालखीमध्ये आपल्या सोबत असतात. मग आपलं वागणं, आपलं उठणं, आपलं बोलणं, आपलं चालणं हे कसं असायला पाहिजे. तर बाबांबरोबर असताना जर आपण वेगळं जर वागत असो तर आपल्यासारखा दुर्दैवी म्हणायला हरकत नाही, मी असं म्हणेन, आपल्यासारखा हे नाही आहे. आणि आपण जर खरेच साई भक्त असू तर आपण बाबांची इज्जत ठेवली पाहिजे, बाबांच्या सांगण्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने हे करण्यासाठी म्हणून, आणि मी सांगतो ना बाबा, माझा जो अनुभव, जसं तुम्ही पहिले प्रश्न विचारला की तुमच्यात काय बदल झाला किंवा काय मिळाला, मी म्हणतो ना बाबा तर भरभरून द्यायलाच आलेले आहे. इव्हन बाबांच्या साईचरित्रामध्ये असं बाबांनी सांगितलेलं आहे की माझा खजाना आहे ना तो इतका उठून चाललेला आहे, तुम्ही बैलगाड्या आणा, गाड्या आणा, भरभरून घेऊन जा. पण आम्ही आहे की बाबांकडे काय मागायचं, काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हेच आपल्याला माहित नाही आहे. म्हणून मला खास करून पदयात्रींचं विनंती आहे, सगळ्या साई भक्तांना हे आहे की आपल्याला आवडेल असं न वागता आपण ब्रह्मांड नायकाचे भक्त आहोत. ब्रह्मांडाच्या नायकाकडे आपण काय मागायचं, काय नाही मागायचं, आणि त्याला आवडेल असं आपण वागलं तर तो आपल्याला भरभरून सगळ्या काही गोष्टी देईल. आणि आजपर्यंत बाबांचे जितके पण भक्त झाले किंवा बाबांच्या बरोबर जुळले गेलेले आहेत त्यांना प्रत्येकाला बाबांनी काही ना काहीतरी दिलेलंच आहे. म्हणून तिथे अट्रॅक्ट झालेले आहेत, म्हणून तिथे लोक येतात आहे. आणि आज तरुण पिढी जी आहे
की जास्ती ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहे, त्यांना बाबांनी दिलेली संधी आहे असं मी म्हणेन, आणि त्या संधीचा त्यांनी पूर्ण फायदा घेतला पाहिजे. आणि जर त्यांनी घेतला नाही तर बाबा सुद्धा त्याला काही करू शकणार नाही. म्हणून प्रत्येकाने आत्मचिंतन करावं, प्रत्येकाने या दृष्टिकोनातनं विचार करावा. आणि त्यांनी जर तसं केलं तर मग बघा बाबा वेगळ्या रूपाने वेगळ्या प्रकाराने आपल्याला भेटतील, मिळतील आणि हे करतील. काकांनी जसं सांगितलं आपल्याला, तो एक संदेश आपण सगळ्यांनीच पाहायला पाहिजे. कारण का पहिली पदयात्रा काकांनी सुरू केली, काकांनी भले सुरू केली पण काकांच्या पाठीशी उभे असणारे बाबाच होते. आणि आज त्यांनी पदयात्रा केली म्हणून आज आपण सगळेजण पदयात्रा करत आहोत. आणि काकांनी जो काही संदेश दिलाय आपल्या सर्वांना, तो खरोखरच बाबांच्या म्हणण्यातून या बाबांच्या सांगण्यातून आपल्यापर्यंत पोहोचावा अशी काकांची इच्छा आहे. आणि आपण ही यात्रासारखीच ठेवावी. आणि जे लोक पालखी बरोबर येतात, पदयात्रे म्हणून येतात, त्यांनी पालखी सोबतच राहावं. आणि जे काय 8 दिवस असतील, 9 दिवस असतील, ते बाबांची कशा प्रकारे आपल्याला सेवा करता येईल याच्याकडे जास्त लक्ष देण्यात यावं. तर काका, तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या इथे आलात, आमच्याशी गप्पा मारलात. आम्हाला खरंच खूप छान वाटलं की तुमच्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या. काही यासाठी म्हणेन कारण का काकांकडे खूप काही गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत आणि ऐकण्यासारख्या आहेत. तर आपण आतापर्यंत आपण इथेच थांबतो आहे. याच्या पुढे आपण पुन्हा एकदा काकांसोबत बसणार आहोत गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.